हा सगळ्यांचा जो म्हणजे हा जो विषय वारंवार येतोय ना, याचा जो मूळ कारण जो आहे किंवा जो कारणीभूत आहे, हा प्रशासन आणि सरकार आहे. की सरकारला जेव्हा मागच्या वर्षी असा हा विषय घडला होता, मुस्लिम समाजाला बेकायदेशीरपणे, असंविधानिकपणे जेव्हा बंदी घालण्यात आली, तर तेव्हा ह्यांनी त्याला ब्रेक लावायला पाहिजे होती आणि कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती, की कोणत्या पद्धतीने केलं, काय केलं. परंतु त्यावेळेस फक्त तो विषय तिथल्या तिथं दाबण्यात आला. म्हणून तो आज परत तो विषय उकळून काढण्यात आलाय. विशेषतः अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर आणि जे पोलीस अधीक्षक हे कायम तुम्हाला बॅक फुटला दिसतील. तोच प्रकार मढीमध्ये घडतोय, की जेव्हा मुस्लिम समाजाला बंदी घालण्यात येते, तर आता तिथं जे प्रशासन नेमलेलं आहे, ग्रामपंचायतला ठराव घेता येत नाही. हा जुना ठराव ते जे परत ते जे रिन्यू करून घेत आहेत, तर यामध्ये माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे अधिकार आहे का त्यांनी तो ठरावाला ब्रेक लावायला पाहिजे. परंतु असं कोणताही प्रकार दिसत नाही. म्हणजे कुठं ना कुठं असं वाटतंय का हे या लोकांचा म्हणजे हे प्रशासनाचा यांना छुपा समर्थन आहे. आम्ही प्रशासनाला मागच्या वेळेस ही मागणी केली, आत्ताही मागणी करतो की हा जो सरपंच आहे, जो बेकायदेशीर असंविधानिकपणे जो निर्णय घेतोय, याच्यावर कुठेतरी गुन्हे दाखल करा, याला कुठेतरी याच्यावर कारवाई करा, म्हणजे हा जो प्रकार आहे हे संपून जाईल. जर ते असक्षम असतील, तर जसं आम्ही त्यांना लेखी देतो, त्यांनी आम्हाला लेखी द्यावा, की आम्ही असक्षम आहेत, आम्ही त्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ ना.